जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 30. मुंडगावातील पुंडलिक भोकरे हा धार्मिक वृत्तीचा तरुण गजानन महाराजांचा निस्सीम भक्त होता. एकदा प्लेगची लागण झाली असतानाही त्याने आपली शेगावची पायी वारी चुकवली नव्हती. मुंडगावातच भागाबाई नावाची एक ठाकरीण राहत होती. दांभिक भागाबाईची निष्ठा एका ठिकाणी टिकत नसे. एक दिवस भागाबाई पुंडलिकाला म्हणाली, पुंडलिका, तुझा जन्म वाया गेला, कारण तू कोणालाही आपला गुरु केले नाहीस. तू गजाननाच्या वाऱ्या करतोस, त्याला सद्गुरू मानतोस, पण मला सांग, गुरु जसा आपल्या शिष्याच्या कानात मंत्र सांगतो तसा मंत्र त्याने तुझ्या कानात सांगितला का? अरे, कान मंत्राच्या विधीशिवाय कोणीही आपला गुरु होऊ शकत नाही. तो शेगावचा वेडापिसा गजानन, तुझा प्लेगचा ताप बरा झाला म्हणून तू त्याला गुरु मानतोस. चुकून एकाच वेळी झालेल्या या दोन्ही गोष्टींना, या काकतालीय न्यायाला तू बळी पडू नकोस. तो गजानन सदा गिण गिण गिणात हे भजन करतो, पिशापरी आचरण करतो, कोणाचेही खाणे खातो. अशा भ्रष्ट माणसाला गुरु मानणे योग्य नव्हे. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्यशास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथाते दाविता. यातले एकही लक्षण त्या गजाननाच्या ठायी नाही. म्हणून तुला सांगते, माझ्याबरोबर अंजनगावला चल. आपण दोघे तेथे जाऊन केकाजीच्या शिष्याला गुरु करू. उद्या अंजनगावात त्याचे कीर्तन आहे. ते ऐकण्यासाठी आपण प्रातःकाळीच निघू. भागीच्या बोलण्याने भाविक मनाच्या पुंडलिकाचे चित्त घोटाळले. त्याने विचार केला की उद्या कीर्तन ऐकायला अंजनगावला तर जाऊ, पुढचा विचार नंतर करू. तो भागीला म्हणाला, चल, उद्या मी तुझ्याबरोबर अंजनगावला येतो. मग दोघांनी दुसऱ्या दिवशी पहाटे अंजनगावला निघायचे ठरवले. रात्री 3च्या प्रहराला पुंडलिकाला एक स्वप्न पडले. स्वप्नात पुंडलिकासमोर एक दिगंबर पुरुष उभा राहिला. तो थेट गजानन महाराजांसारखाच दिसत होता. तो पुंडलिकाला म्हणाला, अंजनगावला कशासाठी जातोस? तुला भागीच्या सल्ल्याने गुरु करायचा असल्यास जा. त्याचे नाव काशीनाथ आहे. पण तिथे गेल्यावर तुझी भ्रांत फिटेल. कानात काही बोलला म्हणून काही कोणी गुरु होत नाही. अशा कान गोष्टी कितीतरी लोक करतात. मग ते काय एकमेकांचे गुरु होतात? पुंडलिका, तू दंभाच्या नादी लागू नकोस. तू कान इकडे कर, मी तुला मंत्र देतो. मग पुंडलिकाच्या कानात गणगण असे बोलून तो पुरुष स्तब्ध झाला. मग पुढे म्हणाला, तुझी अजून काही इच्छा असल्यास तीही आज मी पुरवीन. पुंडलिकाने निरखून बघताच त्याला गजानन स्वामी दिसले. पुंडलिकाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, गुरुराया, माझी एकच इच्छा पुरवा. मला तुमच्या पादुका द्या. मी त्यांची पूजा करीन. यापेक्षा जास्त मला काहीही नको. त्यावर गजानन स्वामी म्हणाले, ठीक आहे, ह्या घे माझ्या पादुका. उद्या दुपारी 2 प्रहरी या पादुकांची पूजा कर. पुंडलिक पादुका घ्यायला उठून बसताच त्याला जाग आली. तो सभोवार पाहू लागला. त्याला ना पादुका दिसल्या ना गजानन महाराज. आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळेना. तो विचार करू लागला की गजानन स्वामींनी स्वप्नात दर्शन देऊन मला सांगितले की उद्या दुपारी 2 प्रहरी माझ्या पादुकांची पूजा कर. पण याचा अर्थ मी काय समजू? स्वामींच्या सांगण्याचा अर्थ असा आहे का की मी नव्या पादुका बनवून त्यांचे पूजन करावे? पण स्वप्नात तर त्यांनी मला स्वतःच्या पादुका दिल्या होत्या. मग मी नवीन पादुका कशाला घेऊ? पुंडलिक असे नाना तर्क करत असतानाच पहाट झाली. ठरल्याप्रमाणे भागी ठाकरीण त्याला अंजनगावला न्यायला आली.
तेव्हा पुंडलिकाने तिला सांगितले की मी अंजनगावला येणार नाही. श्री गजानन महाराजांना मी गुरु केले आहे आणि आता त्यांचे पाय मी कधीच सोडणार नाही. मग भागाबाई एकटीच अंजनगावला गेली. झामसिंग राजपूत हा श्रीमंत शेतकरी गजानन महाराजांचा निस्सीम भक्त होता. महाराजांचीही त्याच्यावर कृपा होती. झामसिंगनी मुंडगावातल्या आपल्या वाड्याच्या जागी गजानन महाराजांचा मठ बांधला. गजानन महाराजांचा भक्त हरी पाटील याने महाराजांच्या दगडी पादुका त्या मठाला दान केल्या होत्या. एकदा मुंडगावच्या मठाला आग लागली असता बाकी सगळे जळून गेले, फक्त महाराजांच्या वस्तू जळल्या नाहीत. झामसिंगने शेवटी आपली सर्व इस्टेट गजानन महाराजांना दान केली. पुंडलिकाला पडलेल्या स्वप्नाच्या 2 दिवस आधी झामसिंग राजपूत गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला शेगावला गेला होता. दर्शन घेऊन झामसिंग जेव्हा मुंडगावला परत जायला निघाला तेव्हा गजानन स्वामींनी बाळाभाऊला सांगितले की या पादुका पुंडलिकाला देण्यासाठी झामसिंगजवळ दे. बाळाभाऊने पादुका झामसिंगजवळ दिल्या आणि त्याला म्हणाला, तुमच्या गावच्या पुंडलिक भोकरेला या पादुका दे आणि त्यांची पूजा करायला सांग. गजानन स्वामींच्या पादुका घेऊन झामसिंग मुंडगावात येत असताना गावाच्या वेशीवर त्याला पुंडलिक भेटला. त्याने झामसिंगला विचारले की गजानन स्वामींनी तुझ्याबरोबर माझ्यासाठी काही प्रसाद पाठवला आहे का? ते ऐकताच झामसिंग आश्चर्यचकित झाला. तो पुंडलिकाला आपल्या घरी घेऊन गेला आणि खोदून विचारू लागला की तू मला असे का विचारलेस? मग पुंडलिकाने त्याला गजानन स्वामींनी स्वप्नात येऊन दिलेल्या दर्शनाची गोष्ट सांगितली. तेव्हा झामसिंगने आपल्याजवळील गजानन स्वामींच्या पादुका पुंडलिकाला दिल्या. गजानन स्वामींच्या आज्ञेप्रमाणे पुंडलिकाने दुपारी 2 प्रहरी त्या प्रसादाच्या पादुकांचे पूजन केले. नंतर पुंडलिकाने त्या पादुका झामसिंगनी बांधलेल्या मुंडगावातील मठाला भेट दिल्या. तुकाराम शिगोकार नावाचा एक गरीब शेतकरी गजानन महाराजांचा भक्त होता. तुकाराम रोज दिवसभर शेतात काम करत असे आणि संध्याकाळी गजानन स्वामींच्या दर्शनाला मठात येत असे. रोज मठात येऊन गजानन स्वामींचे दर्शन घ्यावे, त्यांना चिलीम भरून द्यावी, काही वेळ बसून पुन्हा शेतात निघून जावे, असा त्याचा नित्यक्रम होता. पहाटेची वेळ होती. सूर्य नुकताच उगवत होता. तुकाराम आपल्या शेतात शेकोटीपुढे शेकत बसला होता. तेव्हा तेथे एक शिकारी आला. तुकाराम जेथे बसला होता त्याच्या मागे एक कुपार होते. त्या कुपारात लपलेला एक पांढरा शुभ्र ससा शिकाऱ्याला दिसला. सशाची शिकार करण्यासाठी शिकाऱ्याने नेम धरून बंदूक झाडली. शिकाऱ्याने मारलेल्या बंदुकीच्या छर्यांपैकी एक छर्रा तुकारामच्या कानामागे लागून त्याच्या मस्तकात शिरला. तुकारामच्या डोक्यातला छर्रा काढण्याचा प्रयत्न करून सगळे डॉक्टर थकले, पण छर्रा काही निघाला नाही. तुकारामचे डोके अहोरात्र दुखू लागले. त्याला निद्रानाश झाला. त्याने बरेच नवस सायास केले, पण गुण काही आला नाही. अशाही अवस्थेत तो रोज गजानन स्वामींच्या दर्शनाला मठात येई. एकदा स्वामींचा एक भक्त तुकारामला म्हणाला, आता पुरे झाले डॉक्टरी इलाज. संतांच्या सेवेपेक्षा मोठा इलाज या दुनियेत नाही. स्वामींची कृपा झाल्यास तू या आजारातून बरा होशील. त्यासाठी तू रोज या मठाच्या आसपास झाडत जा, मठ स्वच्छ ठेवत जा. त्यामुळे तुझ्या हातून संत सेवा घडेल आणि गजानन महाराजांची कृपा झाल्यास तुझा त्रासही संपेल. परंतु ही सेवा तू दांभिकतेने करू नकोस, अंतरात शुद्ध भाव ठेवून कर. तुकारामला ते पटले. त्याने रोज मठाचा परिसर झाडायला सुरुवात केली.
सगळा मठ झाडून तो आरशासारखा स्वच्छ ठेवू लागला. अशी 14 वर्षे गेली आणि तुकारामाची सेवा फळाला आली. एक दिवस झाडता झाडता तुकारामच्या कानातून छर्रा गळून पडला. छर्रा गळून पडताच त्याचे मस्तक दुखायचे थांबले. तुकारामने मठ झाडण्याची ही सेवा आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत केली. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.